लोकांना फक्त माहिती पडला पाहिजे कोणीतरी चमत्कारिक साधू आला. साधू चमत्कार करत नाही. मग तुम्ही म्हणा ज्ञानोबरायांच्या जीवनात 11 चमत्कार झालेत, ते त्यांनी केलं नाही, ही त्यांची लीला आहे. भगवंताची लीला आहे, भगवंताचे चरित्र आहे, संतांचं त्या ठिकाणी चरित्र असतं. आपले राडे सांगायचे लायकीचे नसतात. एक माणूस पंढरपूरला गेला, बळजबरी नेला लोकांनी. या शेजारीनं केलं, मला पंढरपूरला नेलं. गेलं ती नाद पंढरपूरला गेलं. पंढरपुरामध्ये देवदर्शन केलं. चंद्रभागेतून एक पितळाची पेटी चोरून घेऊन आला. पितळाची होती, दणकट नवतालचं, त्याला ताला लावला होता, गोदरेजचा भला मोठं कुलूप. त्याला वाटलं लई जमलं, देव पावला बा. घरी आला बायकोला म्हणे पहिल्याच वारीमध्ये देव पावला म्हणे मला. बायको म्हणले कसं काय? म्हणले पाय ना केवढं मोठं धन सापडलेलं आहे. पिवळी पेटी म्हणले, त्यात मजबूत पिवळा माल आहे, असं वजनदार आहे म्हणले. बाकीच्या हलक्या नोटा काही गुलाबी कलरच्या आहेत, काही काळ्या रंगाच्या आहेत, भरपूर माल आहे. हातोडी आणली, कुलूप तोडलं, कुलूप कडीतून काढलं, कडीतून कोंडा बाजूला केला आणि त्याने ते झाकण उघडलं. त्याच्यात सोनं नव्हतं, चांदी नव्हतं, पैसे नव्हते, मग न्हाव्याचा दाढी करायचं सामान होतं. हे राडेत आपले, चरित्र देवाचे, लीला देवाच्या, पोवाडे देवाचे, आपले राडेत नाही बाप. मग त्याच्यापर्यंत पोचण्याकरता ज्यांनी जीवाचं रान केलं त्या संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय आम्हाला त्या ठिकाणी संसारातून परमात्मापर्यंतचा जो प्रवास आहे तो करता येत नाही. मग तीच अपेक्षा अंतःकरणामध्ये बाळगून बीडचा एक धरणेकरी ब्राह्मण समाजाचा आळंदीला गेला. ज्ञानोबरायांच्या समाधी समोर त्याने अनुष्ठान केलं. आधी व्याधी उपाधी समाधी, 4 गोष्टी आधी. जीव म्हटलं की आधी, शरीर म्हटलं की व्याधी, संसार म्हटलं की उपाधी, आणि संत म्हटलं की समाधी. समाधीचे 2 प्रकार, निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी. ज्ञानोबरायांची संजीवन समाधी, तुकोबरायांचं वैकुंठ गमत, मुक्ताबाईचा तिरोभूत सोहळा, नाथ महाराजांची जल समाधी आणि शबरी मातेची अग्नि समाधी. विठ्ठल ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ जाऊन याने 42 दिवस अनुष्ठान केलं. जर ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ बसून 42 दिवस अनुष्ठान केलं तर 42व्या दिवशी ज्ञानोबरायांच्या समाधीतून रामकृष्ण हरी मंत्र ध्वनी बाहेर येतो. ज्ञानेश्वरांच्या समा निघती मंजुळ स्वर, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरांच्या समाधी मधून निघती मंजुळ स्वर, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, म्हणतात ज्ञानेश्वर. ज्ञानोबरायांच्या समाधीतून 42व्या दिवशी अनुष्ठान केलं की रामकृष्ण हरी मंत्राचा स्वर बाहेर पडतो. मग हा बीडचा धरणेकरी गेला, 42 दिवस अनुष्ठान केलं. ज्ञानोबराय 42व्या दिवशी स्वप्नात आले. माऊलींनी विचारलं, बाबा कुठून आलात? म्हणले बीडहून. कशासाठी? ज्ञानप्राप्तीसाठी. ज्ञान कशासाठी पाहिजे? म्हणजे धन कमवण्यासाठी. ज्ञान कशासाठी? धन कमवण्यासाठी. ज्ञान पाहिजे, ज्ञान. प्रपंचासुखी परमार्थ असो ज्ञान पाहिजे. घर चालवायला ज्ञान पाहिजे, घर फोडायला बी ज्ञान पाहिजे. ते घर फोडायचा डिप्लोमा कुठे केला तुम्ही? त्या बाबतीत तुम्हाला तोडणे रे बाप. जे भाऊ 25 वर्ष एका ठिकाणी राहतात, खातात पितात, उठतात बसतात, बोलतात चालतात, असं नेमकं काय होतं? लग्न झाल्याबरोबर 25 दिवसात वेगळे निघतात. त्याचं सगळं श्रेय काय जादू आहे काय नाही माय. आणि हा बैल कस काय ऐकतो तुझं तेच कळत नाही. ज्ञान पाहिजे. ज्ञान नसलं तर फजिती होते. या कोरोनाच्या कालखंडामध्ये जनधन खात्यावरती केंद्र सरकारनं पैसे टाकले होते. आमच्या शेजारचं एक म्हातारं जुन्या काळात 3री नापास झालेलं बँकमध्ये SBIच्या बँकेत शाखेत गेलं. आता तिथे भली मोठी रांग लागली होती. ते पैसे आलेले होते. आणि जो मॅनेजर होता तो केरळी होता. त्याला मराठी समजून, हिंदी समजून, इंग्लिशमध्ये बोलतात. जे बाकीचे लोक तोडके मोडके बोलायचे, मॅनेजर कॅशियर शिपाई सगळे इंग्लिशमध्ये बोलायचे. कस्टमर जे होते शहरातले थोडेफार इंग्लिश बोलत, कामापुरतं होऊन जायचं. हे बाबा 4:30 वाजेपर्यंत उभं राहिले. यांना काहीच कळत नव्हतं. शेवटी त्यांना वाईट वाटलं.
त्या काळात जर शिकलो असतो, इंग्रजीचं ज्ञान असतं तर कदाचित माझं काम झालं असतं. मला इंग्रजी ज्ञान पाहिजे होतं. घरी आले, त्यांच्या घरी एक मास्तर भाड्यानं राहत होता. गुरुजीला सांगितलं, गुरुजी मला इंग्रजी शिकवा. आता गुरुजीला पेच पडला, या वयात इंग्रजी शिकवायचं म्हणजे जरा अवघड आहे. पण बाबाला माहिती होतं, गुरुजीला माहिती होतं, जर याला म्हटलं तुला इंग्रजी शिकवत नाही, हा लगेच म्हणजे उद्या माझी रूम खाली कर. म्हणे बाबा 700 रुपये महिना घेऊन. म्हणले हरकत नाही. म्हणले उद्या येताना एक वही घेऊन या. म्हातारा दुसऱ्याशी भलं मोठं रजिस्टर घेऊन गेला. सोसायटीतलं चोरलेलं होतं. सुरू झाला श्री गणेशा. आता एक बघा, विशिष्ट वयात विशिष्ट गोष्टी घडतात. प्रथम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करशती. पहिल्या 25 वर्षा विद्या कमवा. विद्या व्यसनम व्यसनम, व्यसनासारखी विद्या कमवा. ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये सुखानं झोपावं असं वाटत असेल, त्यांनी 2 वर्ष झोपू नका, 10वीचं आणि 12वीचं वर्ष. आता अवघड झालं. आता परीक्षाच राहिल्या नाही तुमच्या जीवनामध्ये. लेकरं विसरले हो सगळं. पहिल्या 25 वर्षात विद्या कमवा, दुसऱ्या 25 वर्षात धन कमवा, तिसऱ्या 25 वर्षात दान करा, चौथ्या 25 वर्षामध्ये मुक्त होण्याचा प्रयत्न करा. मुक्त होण्यासाठी करीव सायास. माय बापो, पेच पडला की आता या वयात कसं काय. पण मास्तर हुशार होते आणि झेडपीचे मास्तर हुशार असतात. बाबा तुम्हाला निम्मी इंग्रजी ज्ञान झालं म्हणे. म्हणले कसं काय हो. म्हणले सोपं आहे. कोणा काही विचारलं की यस म्हणायचं, दुसरं वाक्य बोललं की नो म्हणायचं. म्हणले इतकं सोपं. म्हणले मग म्हातारा पहाटेच बस स्टँडवर गेलं, इंग्लिश पेपर घेतला, टाइम्स ऑफ इंडिया. पेपर उलटा धरला. एकाचं पाकिट मारलं होतं, चोऱ्या वाढल्या होत्या, कोरोनात कामधंदे नव्हते. एकाचं पाकिट मारलं, ते शोधत होतं नेमकं पाकिट कोण मारलं असेल. इकडे तिकडे भटकत असेल, त्याचं लक्ष गेलं, त्याने हा पेपर उलटा धरलेला पाहिला. त्याला वाटलं ज्या अर्थी पेपर उलटा धरला त्या अर्थी तोंड लपवतोय. वाचायचा असता सरळ धरला असता. तो जवळ गेला आणि म्हणले, बाबा हो बाबा पाकिट मारलं का. याची इंग्रजी हायर होती. हा म्हणला यस. तो म्हणला लाज वाटते काय. आपण डोक्याची सफेद झाली. या वयामध्ये माझ्या आजोबाच्या वयाचे तुम्ही खुशात चोऱ्या करता, पाकिट मारता, लाज नाही वाटत. बऱ्या बोला माझं पाकिट परत करा. तो म्हणला नो. असा हानला, बारीक केला. घरी आला, म्हातारीनं झेंडूबाम लावून दिला. सकाळ झाली. पहाटे म्हातारीनं चांगलं विचारलं, आंघोळीला पाणी काढू का. खेड्यामध्ये विचारतात, शहरात विचारत नाही. शहरामध्ये तोच पाणी भरतो, त्याच्यामुळे काढाकाढी करायची गरजच पडत नाही. निम्मे काम माणसं करतात. निम्मे कुकर तुम्ही लावता, शिट्ट्या हे मोजतात. लेकरं तुम्ही झोपवता, झोके हे देतात. अजून पुढे सांगू, कपडे तुम्ही धुता, इस्त्री हे मारतात. आत्माराम तुकाराम भिड्यासारखे. तो बी एवढा मोठा मास्तर खुशात साडीला इस्त्री करतो. मोठा अवघडच आहे. समाजात त्याचा चुकीचा संदेश, लोकांचा गैरसमज होईल ना. जुना काळ होता, सगळा काळ बदल, दुनिया बदल गई, मौसम बदल गया. जुन्या काळातलं वातावरण फार वेगळं होतं. 15 वर्ष अगोदर आपण जर घरामध्ये उठलो, कानावरती स्वर पडायचे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गावो कौतुके तू ये रे वा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ओ ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. पहिले माझी ओवी ग विठ्ठला गाईन. आमचं नाही ते तुमचं आहे. बोला मागे. माणसांच्या आहे का त्या ओव्या तुमच्या आहेत. पाठ करून घे तुमच्याकडून. तेवढंच पुण्य तुम्हाला लाभेल. तुम्ही केलं तर करता करवी तार्ध पुण्य लाभे. म्हणा, मी पुढे म्हणेल, मागे म्हणा, जोरात गोड आवाज काढा. पहिले माझी ओवी ग विठ्ठला गाईन. वा वा वा, किती गोड आवाज आहे तुमचा. अजून जोरात म्हणा, भांडणातला आवाज काढा. पहिले माझी ओवी ग विठ्ठला गाईन. वा वा. नवऱ्याच्या डोक्यावरती दळण मी ठेवीन. बोला. ठेवत नाही का मग तुम्ही. घ्या बरं मग शपथ. आणि तुम्ही म्हणा तुम्ही याला बी आम्हाला काय घेणे नाही. तो आमचा गावचा ना शिवचा जातीचा ना पातीचा काय घेणे नाही. निम्मे कामं माणूस करतो, निम्मे. मोठे अवघड येते, कठीण आहे. संसाराचं लय अवघड आहे हो. एक संसारात देवाला बी सुख भेटलं नाही. आपल्याला वाटतं त्याला 16,160 बायका होत्या. त्याच्या इतका दुःखी माणूस कोणीच नाही. त्या 16,160 पैकी सगळ्यात जास्त त्रास त्याला सत्यभामेनं दिलेला आहे. का दिला आहे. हुंडा घेऊन आली होती ती. तिच्या बापानं मणी दिला होता, समंतक मणी नावाचा. तो मणी एका दिवसात 2 क्विंटल सोनं तयार करायचा. 2 क्विंटल. मी 21 वर्षापासून भागवताची कथा करतो. मी फक्त तेवढा मणी शोधतोय.
देवानं कुठे ठेवला होतो म्हणे, शमंतक म्हणे. हुंडा आणला होता तिने, मजबूत हुंडा आणला होता. देवाचं सुद्धा तिच्या पुढे काहीच चाललं नाही. जर हुंड्यात सगळं चाललं ना तर टीव्हीचं रिमोट सुद्धा हात लावायची हिंमत होत नाही माणसाला. अवघड आहे ते, कठीण आहे, कठीण. बोलता येत नाही. एकानं बायकोला सांगितलं, म्हणले एक काम कर, मी इंद्रायणी तांदूळ आणले, मस्तपैकी खिचडी बनवते म्हणले. मग लॉकडाऊनमध्ये मी यूट्यूबवर शिकले म्हणे मस्त खिचडी करायची. तिने पोत्यातले काढले, पातेल्यात घातले. निवडले नाही, खाडा नाही, पाखडणं नाही, फुखडणं नाही, डायरेक्ट उचलले आणि पातेल्यात घातले. 3 शिट्ट्या झाल्या, याने मोजल्या, बसला जेवायला आणि त्याला खिचडी वाढली. त्याचं दुर्दैव, पहिलाच घास घेतला आणि त्याच्या दाताखाली काडकन खडा वाजला. असाच वाजला बा. हे बी होते जेवायला तिथे. दाताखाली खडा वाजला आणि तो चिडला. म्हणले बावळट, देवान तुला लिंबू एवढाले एवढाले 2-2 डोळे दिले, तुला दिसत नाही का खडे निवडता येत नाही का, निवडता येत नाही, तुला कळत नाही का बावळट मूर्ख, समजत नाही तुला, निवडता आले नाही तुला तांदूळ. देवाने 2 एवढाले मोठ्या लिंबू एवढाले डोळे दिले, तुला पाहता आला नाही का. त्या बाईनं तेवढ्याच मोठ्या आवाजात त्याला उत्तर दिलं. ती म्हणले, ओ शांत बसा, एवढ्या जोरात काय बोलता, मला सांगता देवाने 2 डोळे दिले आणि एक त्या ठिकाणी तुला खडा निवडता येत नाही का. मी असं म्हणते, देवानं बी तुम्हाला 32 दात दिले, मग एक खडा चावून खायला काय होतो. जास्त हुंडा घेण्याचा परिणाम. विठ्ठल विठ्ठल. आता तर हुंडा नाही, हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला. मामा बी देत नाही. ज्या मामाला पोरगी तो तर टायच बसू देत नाही. नवरदेवांचं मोठं अवघड झालं. आता प्रत्येक गावामध्ये 30 वर्षाच्या पुढचे टेम्पो भरून नवरदेव सापडतील अशी परिस्थिती आहे. एक तर मला 43 वर्षाचा नवरदेव भेटला जळगावच्या बस स्टँडवर. मला म्हणे बाबा, म्हटलं काय, पहा ना म्हणे आपलं कुठे जुळतं का. म्हटलं काय वय तुझं. म्हणे 43. म्हटलं 7 वर्षाकरता कशाला बट्टा लावून घेतोय आता. अरे उरले किती भल्या माणसा, पुढच्या 25 हे डिपॉझिट जप्त होईल. काय भानगडीत पडतं आता. आता ये आमच्यासोबत पारा द्यायला, काय दुसरं. कठीण झालं सगळं. देवाची बायको सत्यभामा, तिने सगळ्यात जास्त त्रास दिला होता. म्हातारीने चांगलं विचारलं, आंघोळीला पाणी काढू का. याने सांगितलं यस. ते म्हातारं इंग्लिश शिकेल. म्हातारीने विचारलं, मी कशावर बोलतोय, ज्ञान नसले ते फजिती होते. म्हातारीने विचारलं, आंघोळीला पाणी काढू का. म्हणला यस. म्हातारी म्हणली, धोतर देऊ का. म्हणले नो. ज्ञान नसलं तर फजिती होते. म्हणून जीवनात ज्ञान पाहिजे. ज्ञान प्राप्तीसाठी तो भिडवून आळंदीला आला. ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ बसून त्याने अनुष्ठान केलं. ज्ञानोबराय स्वप्नात आले, सांगितलं बाबा सध्या मी तुला ज्ञानही देऊ शकत नाही. म्हणले मग एक काम कर, तू देहूला जा, तुला जगद्गुरु तुकोबराय ज्ञान देते. याची इच्छा नव्हती, पण हायकोर्टाचा निकाल होता, नाईलाज होता. देहूला गेला, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणावरती नतमस्तक झाला. तुकोबरायांनी विचारलं कुठून आलात. म्हणले तसा बिडून, पण आळंदीला 42 दिवस होतो. ज्ञानोबरायांनी स्वप्नात येऊन सांगितलं, ज्ञानप्राप्तीस तुम्हाला देहूला तुकोबरायांकडे जावं लागेल. तुकोबरायांनी सांगितलं, काय उणे ज्ञानेश्वरी, काय कमी होतं, काय उणे होतं ज्ञानेश्वरी. जिथून तुम्ही आला जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बड करील ते काय, लोहे महाराज परीप आहे बीज. बाबा पण ज्ञानोबरायांची आज्ञा म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी धारणेकऱ्यास उपदेश नावाचे 11 अभंग, ज्याच्यामध्ये बहुता छंदाचे बहु असे जन नाही वाटू म्हणून त्यांच्या सभेत करावं जतन आपला विश्वास अंगाला जसा आवडीचा, हे अभंग लिहिले आणि एक नारळ त्याला दिलं. म्हणले हे अभंग वाच, तुला ज्ञान प्राप्ती होईल, हे नारळ तुला धन प्राप्ती होईल. त्याने विचार केला, मी बिडून 42 दिवस अनुष्ठान केलं आणि या बाबांनी मराठीतून मला 11 अभंग लिहून दिले आणि म्हणले याचं मला ज्ञान होईल. रगेल होतं ते. त्यांना लगेच ते तुकोबरायांचा सेवेकरी होता कोंडिबा, त्या कोंडिबाला देऊन टाकलं, निघून गेला. त्या कोंडिबानं ते अभंग वाचले. कोंडिबाला इतकं ज्ञान झालं की रामेश्वर भट्टाच्या समोर बसून अस्खलित संस्कृत मधून तासनतास शास्त्रावरती चर्चा करू लागले. आणि कोंडिबाच्या लेकरांनी ते नारळ फोडलं. नारळ फोडल्याबरोबर त्याच्यातून हिरे माणिक मोती बाहेर पडले. तुम्ही म्हणाल महाराज तुझं डोकं फिरलं का रे, या 21व्या शतकामध्ये तू आम्हाला सांगतो की नारळ फोडलं आणि हिरे माणिक मोती निघले. आम्हाला इतकंच माहिती आहे, नारळ फोडलं त्याच्यातून पाणी निघतं, खोबरं निघतं, खोबऱ्याची वाटी निघते आणि जास्तच काही असलं तर त्याच्यातून फेरन लवली बाहेर पडते, याच्या पलीकडे काही येत नाही. सडेल नारळ तुम्ही देवाला म्हणता, देवा तुला पावलं, मग तिच्यात हिरेमाणिक मोती आले कसे. ऐका, पुण्याचा एक सावकार आहे, प्रचंड संपत्ती आहे, हिरेमाणिक मोत्याचा जवारी तो त्या ठिकाणी, त्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे, पण पोटी मुलबाळ नाही.
जिथे धन आहे तिथे कण नाही, जिथे कण आहे तिथे धन नाही. प्रॉपर्टी इतकी आहे, खायला मागे कोणीच नाही. काही ना लेकरं इतके, झोपडी कोठे बांधा त्याची पंचायत आहे. आमच्या गावात एकाला 13 पोर आहे, 13 भोजाला 13. त्याने नाव नाही ठेल, नंबर ठेल, 1 2 3 4 7 नंबर कुठे रे? मोठा अवघड त्यांचं. एक चिकू एकतं, एक पपई एकतं, एक केळं एकतं. असो, देवाची कृपा. याला प्रचंड पैसा संपत्ती आहे, पण पोटी मुलबाळ नाही, वंशाला दिवा नाही, खंत होते. प्रत्येकाला वाटतं मला वंशाचा दिवा भेटला पाहिजे. वंशाच्या दिव्यात तुम्हाला मला प्रत्येकाला वाटतं वंशाचा दिवा पाहिजे. हा दिवा कधी भडका धरीन त्याचा भरोसा नाही. दिव्यांच्या नादी लागू नका, आपल्या पंत्याच बरे आहेत. तुम्ही दिवाळीला किती दिवे लावले तरी पंथी लावल्याशिवाय तुमची दिवाळी साजरी होत नाही. असे बरेच दिवे त्यांनी जिवंतपणीच मायबापांना दिवे दाखवलेत. मी या मताचा माणूस आहे. जननी ऐसा पुत जने भक्त दाता, या शुर नाही तो बिचारी बांझ भली न गमाय अपना शील. भक्त दाता नाही तर शूर. मला सांगा, त्या आंधळ्याला पोरं किती होते? आंधळ्याला पोरं किती होते? 101. कौरव किती होते? आंधळ्याला पोरं किती? 101. तो कोबरा सांगता गांधारीच्या पोटी शतमूर्ख. अंजनीला किती होते? कसा होता? जर रामायणातून बाजूला काढला तर रामायणात काहीच राहत नाही. पुरे एकचे पुत्र माय पोटी हरिस्मरत आहोत धरे कुळकोटी. एकच जास्त नसले तसं गव्हर्नमेंटचा आपल्याला नियम आहे. हम दो हमारे दो आणि बुड्ढा बुड्ढी फेक दो. ही आता मानसिकता बनली लोकांची. एक लक्षात ठेवा, मुलगा झालाच नाही तर माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झालाच नाही माणूस 2-3 वर्ष रडतो. मुलगा झाला मेला माणूस 4-5 वर्ष रडतो. पण मुलगा झाला नालायक निघाला माणूस मरेपर्यंत रडतो. म्हणून त्याच्यापेक्षा तसं राहिलं तरी हरकत नाही. मुलगा चांगला पाहिजे, याला लेकराची अपेक्षा होती. मागे वारसदार कोणीतरी पाहिजे. हा आळंदीला गेला ज्ञानोबारांच्या समाधीवरती आणि त्या ठिकाणी नवस केला की माऊली, जर मला मुलगा वंशाला दिवा झाला तर मी तुम्हाला या ठिकाणी माझं धन समर्पित करेल. कर्मधर्म संयोगाने त्याला पोरगा झाला, मुलगा झाला, नवस फेडायचा होता. पण माऊलीच्या समाधीवरती हिरेमाणिक टाकायचे कसे? त्याने नारळ घेतलं, नारळातलं खोबरं काढलं, त्याचे डोळे फोडले, त्यातलं पाणी खोबरं बाहेर काढलं आणि त्या नारळाच्या छिद्र्यांमध्ये त्यांनी हिरेमाणिक मोते त्या नारळात टाकले. वरतून मेणाने ते तोंड बंद केलं. ते नारळ माऊलीच्या समाधीवर ठेवलं. त्या दिवशी संध्याकाळी जगद्गुरु तुकोबारायांचं माऊलीच्या मंदिरात कीर्तन होतं. कीर्तन आटोपलं. चोपदाराने ते समाधीवरचं नारळ उचललं, तुकोबारायांना दिलं. तुकोबाराय ते नारळ घेऊन घरी गेले. दुसऱ्या दिवशी तो धरणेकरी आला. तुकोबारायांनी ते अभंगन ते नारळ त्याला दिलं. पण त्याच्या नशिबात नव्हतं कारण ते कपाळ ज्याचं नाम नाही वाचा. म्हणून त्या नारळातून हिरेमाणिक मोती निघाले. जेव्हा ते अस्खलित संस्कृत मधून बोलायला लागले, लोकांनी तुकोबारायांचा गौरव करायला सुरुवात केला की तुकोबाराया तुम्ही साक्षात्कारी संत आहात, तुम्ही पांडुरंगाचे निस्सिम भक्त आहेत. तुकोबाराय म्हणले नाही नाही, तुमचा गैरसमज होतोय. तुकोबाराय आळंदीला गेला, ज्ञानोबारायांच्या समाधीवरती डोकं टेकवून सांगितलं, माऊली लोक मला संत पदाची उपमा देत आहे, मी संत नाहीये. मग संत कोण? अभंगाच्या पहिल्या तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवानु, अवतार तुम्हा धराया कारण,
वा तुकोबराय सांगतात ज्ञानोबरायांना माऊली तुम्ही मी नाही, जो म्हणे मी झालो, ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. मोठेपण वारकरी संप्रदायातल्या कोणत्याच साधूनं स्वतःकडे मोठेपण घेतलं नाही. लीनताय महाराज म्हणतात पतित 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 परिमी त्रिवाचा पतित, ज्याचं पतन झालं त्याला पतित म्हणतात. नाही तुकोबरायांचा का भंग आहे. मज पामर आहे, पामर कुणा म्हणता, पा म्हणजे पापी, म म्हणजे मरणारा, मेल्यानंतर रवरव नावाच्या नरकात जाणारा. भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये 28 प्रकारचे नरक आहेत. तामिश्र, तामिश्र, रवरव, महारवरव, कुंभिपाक, कालसूत्रपद, असे पत्रमत, दंत, शुकावट, निरोधन, पर्यावर्तन, सूचिमुख असे 28 प्रकारचे नरक आहे. त्याच्यातला रवरव नावाचा जो नरक आहे तुकोबराय सांगता पामर, पा म्हणजे पापी, म म्हणजे मरणारा, मेल्यानंतर रवरव नावाच्या नरकात जाणारा त्याला पामर म्हणतात. मग खरंच तुकोबराय तसे होते का? तुकोबरायचं सांगता तुका म्हणे आम्ही झालो अंकनिरूप, लागून येदी पाप पुण्य अंगा. आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलेले. साधूला पाप पुण्य लागत नाही, संन्यासाला पाप पुण्य लागत नाही, आम्ही त्याच्या पलीकडे गेलेलो आहोत. तरी तुकोबराय सांगता मज पाम राय काय थोरपण पतित 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 परे मी त्रिवाचा पतित. महाराज म्हणतात मी तव अनाथ अपराधी. महाराज मी म्हणतात मी अनाथ, मी अपराधी, माझ्या हातून अनेक अपराध घडलेले आहेत. महाराज म्हणतात मी तुझं आठविले नाही कधी. जे म्हणतात शिंक जांभई खोकला माझ्या जीवनामध्ये फक्त शिंक जांभई खोकला इतकाच वेळ वाया गेला, ते तुकोबराय म्हणता मी तुला आठवलंच नाही. ज्यांनी आयुष्यभर चिंतन केलं ते म्हणता मी तुला आठवलं नाही. आपण तर हा सप्त्या तर तोच सप्त्या देवाकडे पाहतो. आपण कोणत्या बजेटला बसतो? ही लिंताय. हे 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 मायबाप हो, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, यातला हा प्रकार आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत, मायबाप आधी माय नंतर बाप. माझ्या बहिणींना सांगू इच्छितो, तुम्हाला प्रथम क्रमांक फक्त आई या नात्यामध्ये, बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला दुय्यम स्थान आहे. तुम्ही फक्त आई त्याच ठिकाणी तुम्हाला पहिला क्रमांक आहे, प्रथम क्रमांक आहे. सृजन शक्ती ईश्वरानं तुमच्या जवळ दिली म्हणून आई याच नात्याला प्रथम क्रमांक, बाकी सगळे नाते सेकंड नंबरला आहेत. फक्त आई वडील याच नात्यामध्ये मायचं नाव आधी घेतलं तर आई वडील, माय बाप, मम्मी पप्पा, अम्मी अब्बू, फक्त तिथेच. जात पात धर्मपंथ कोणत्याही भाषेमध्ये जा तुम्ही, आई अगोदरच आहे. शुद्ध मराठीत आई वडील, ग्रामीण भाषेत माय बाप, इंग्लिशमध्ये मम्मी पप्पा, आणि मुस्लिम असला तर अम्मी अब्बू. बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला दुय्यम स्थान आहे. बघा मग किती मोठं नातं असू द्या, आजोबा आजी, काका काकू, मामा मामी, मावसा मावशी, पप्पा पप्पी, फक्त आई या ठिकाणी तुम्हाला पहिला क्रमांक आहे. वेद शास्त्र पुराण सगळ्यांनी आईची महती गायली. वेद म्हणतो मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, गृभ्य देव भव. वेदाने अगोदर आईला नमस्कार केला, शास्त्राने अगोदर आईला वंदन केलं. सगळ्या संतांनी आईची महती गायली. 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं पोटात वागतात, प्रार्थना करते, नेत्राजेवी करते, हाडाचे काढ करते, 32 धारा दुधाच्या पाजते, म्हणून आईला प्रथम क्रमांक देण्यात आला. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवाणू. तुकोबराय म्हणतात तुम्ही आई वडिलांसारखे कृपावंत आहात. तुमचं काय वर्णन करावं. आणि आई वडिलांमध्ये खरं पाहिलं तर वडील मोठे असतात. वयाच्या हिशोबाने जर विचार केला तर वडील मोठे असतात. काही लोकांच्या जीवनात त्याला अपवाद असतं काही ठिकाणी. पण सामान्यतः प्रभू रामचंद्र वनवासाला गेले तर प्रभू रामचंद्राचं वय होतं 27 वर्ष आणि सीतेचं वय होतं 18. तुम्ही मला तुला कसं काय माहिती, तुझ्याकडे आधार कार्ड आहे रामाचं. ग्रंथामध्ये तसा उल्लेख आहे, नाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये सांगतात. म्हणजे दोघांमध्ये 9 वर्षाचं अंतर होतं. 9. पूर्वीचा काळ होता, मर्यादा होती माय बापा. मला सांगा जेवढा त्रास सीतेच्या जीवनामध्ये वनवासात झाला तितका त्रास बहिणी होतो मला 1% तरी का. कोण होती सीता? विदेही जनकाची मुलगी, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची सून, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची धर्मपत्नी. वनवासाला खास खळगे दगडगुटे काट्या कोपाट्यांमध्ये भगवंताच्या पावलावरती पाऊल ठेवून 13 वर्ष सीता भटकत होते. सीतेसारखं दुःख कोणीच भोगलं नाही. अपाद मस्तक विशुद्ध सीता, तिलाही त्यागिले कारण नसता, पतित पावणे तिला त्यागिले, अशात ती गर्भिणी दैव जाणिले कोणी. भगवती जानकी जीवनात जे दुःख झालं ना त्याच्यापैकी 1% सुद्धा तुम्हाला नाही. तरी नवऱ्यानं 2 थापडा मारल्या, तुम्ही 498 लावून देतात. मर्यादा राहील नाही. मर्यादा ती गांधारी महान पतिव्रता आहे महाभारतामध्ये. गांधारीचं लग्न ठरलं. पूर्वी मुला मुलींचे लग्न मायबाप ठरवायचे. पोराला पोरगे पाहायला गल्लीतले भाऊकीतले लोक जायचे, वयस्कर लोक जायचे, ज्येष्ठ द्रष्ट जायचे.
घरी पोरगे तिकडेच पसंत करायचे, तिकडेच फायनल करायचं, तिकडेच ठरवायचं आणि डायरेक्ट घरी. पोरगं एवढं विचारलं पोरगं उंच आहे का, ठेंगणी काळी आहे का, गोरी आहे, सुशिक्षित आहे का, शिक्षित, नाक साले का, मशीनं पाय दिले, काही संबंध नाही. पोरगं एक शब्द सुद्धा विचारत नव्हतं. तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, स्टेटस नव्हतं, इन्स्टा नव्हतं, काहीच नव्हतं. त्याच्यामुळे काही संबंधच येत नव्हता. आणि मग दोघांचं त्या ठिकाणी चेहरे पायाची वेळ लग्नाच्या मंडपात अंतरपाठ काढला की मग अरे बापरे हाय वाटतं. गांधारी जेव्हा बोवल्यावरती चढली, त्या आंधळ्याला जेव्हा 2 जण धरून घेऊन आले, ते सोबत नाही राहत का नवरदेवाच्या सोबत, उष्ट्या शेवाया खाणारे ते 2 जण सोबतच राहत, ते डबा धरून मी सोबतच फिरतं. त्या आंधळ्याला 2 जणांनी धरून आणलं. त्या गांधारीनं पाहिलं, म्हणले का ग हा नवरदेव? म्हणले हा. म्हणजे असं का? म्हणले त्याला दिसत नाही. गांधारीने विचार केला, जर माझ्या नवरा संसारातलं पाहण्याचं सुख उपभोगू शकत नाही तर ते सुख मी का जीवनामध्ये उपभोगावं? तिने लग्नाचा जो शालू होता त्याचा काठ फाडला, त्या काठाच्या 4 पट्टीची घडी केली आणि ती घडी आपल्या डोळ्यावरती आयुष्यभर बांधून घेतली. आयुष्यभर फक्त एकदा सोडली त्या दुऱ्या करता, नंतर तिने सोडलीच नाही. ते आयुष्यभर डोळ्यावरती पट्टी बांधली होती. दोघी डोळ्यांना आंधळा त्याचा संसार केला. आता डोळ्यात फुल पडेल चालत नाही, फुल पडेल तरी लग्न रिजेक्ट होऊन जातं. ही मर्यादा होती. भगवती जानकीच्या जीवनात एवढे कष्ट, एवढे दुःख, तरी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या सोबत पावलावरती पाऊल ठेवून गेली. माय बाप हो, मला एक सांगायचं आहे, तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. जुन्या काळातली जी काही मर्यादा होती ती आज आपल्याला पाहायला मिळत नाही. असो, जीवाचं कार्य वेगळं आहे, देवाचं कार्य वेगळं आहे, संतांचं कार्य वेगळं आहे. जीवाचा धंदा वेगळा आहे, संतांचा धंदा वेगळा आहे, देवाचा धंदा वेगळा आहे. तुमचा माझा रोज उठून खावयाची चिंता. देवाचा धंदा घेऊन या चक्रगदा, हाची धंदा करीतो. संतांचा दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा. हो गोविंदा गोविंदाचे बाबाडे, दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा. गोविंदाचे बाबाडे, गोविंदाचे बाबाडे, दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा. हरी पांडुरंगा धानी, पांडुरंगा मनिरा, पांडुरंगा धानी, पांडुरंगा मनी, पांडुरंगा ध्यानी, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग हो जागृती सोपनी पांडुरंग, जागृती सोपनी पांडुरंग, जागृती सोपनी पांडुरंग, जागृती सोपनी पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग. बहुत खूप. संतांचा दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, हा धंदा आहे संतांचा. देवाचा चक्रगदा. मायबापा हो, तुमचं माझं जीवन कार्य आहे, संतांचा अवतार कार्य आहे, भगवंताचा अवतार कार्य आहे. देवा अवतार केव्हा घेतो? जब जब होवे धर्म की हानी, बाढ़हु असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम. भीड़ पड़े तब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख हमारे. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम. जब जब होवे धर्म की हानी, बाळ वसुर अधम अभिमान, तब तब धरी प्रभु विविध. जेव्हा जेव्हा धर्म संकटात येतो, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे.
धर्म रक्षावया अवतार घेसी 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 आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना अमरुसी साठी जन्म सोसिएले अमरुसी साठी जन्म सोसिएले अमरुसी साठी जन्म सोसिएले अमरुसी साठी जन्म सोसिएले हे अंबरुषी साठी धर्म सोसिएले अंबरुषी साठी धर्म सोसिएले अंबरुषी साठी धर्म सोसिएले अंबरुषी साठी धर्म सोसिएले जन्म सोसिएले वा 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 एकदा टाळ्या तर वाजल्याच पाहिजे इतक्या जोरात नका वाजवत जाऊ उगीच हात घेत फ्रॅक्चर झाला अजून परेशान आहे माय बापा अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे ज्या ज्या वेळी धर्म संकटात सापडतो यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति वार्तव्युत्थानं धर्मस्य परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ज्या ज्या वेळी धर्म संकटात सापडतो भगवान परमात्मा कभी राम बनके कभी श्याम बनके कधी प्रभू रामचंद्र बनून कधी त्या ठिकाणी भगवान कृष्ण बनून कधी अर्जुन बनून कधी अभिमन्यू बनून कधी पृथ्वीराज चौहान बनून कधी हिंदू सिंह महाराणा प्रताप बनून तर कधी छत्रपती शिवराय बनून तर कधी धर्मवीर शंभूराजे बनून भगवान परमात्मा धर्म रक्षणासाठी अवतार घेत असतो प्रत्येक युगामध्ये भगवंताचा अवतार धर्माच्या रक्षणासाठी धर्माचे पालन करणे पाखंड हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम ईश्वराचं कार्य धर्म आणि देव भलत्याच्या घरी जन्माला येत नाही देव लुंग्या सोंग्याच्या घरी जन्माला येतो का ज्याचा बुधवार आणि रविवार चुकत नाही देव त्याच्या घरी येईल का मध्ये कोणाच्या डोक्यातून सोपी कल्पना गेली होती देव जाणे इम्युनिटी वाढवण्याकरता खायला पाहिजे म्हणे काही लोकांनी आयुष्यभर परमार्थ केला आणि जर कोरोना पॉझिटिव्ह झाला डॉक्टरांनी सांगितलं तुमची इम्युनिटी वाढायला पाहिजे सफेद लिंबू खायला पाहिजे ते सफेद लिंबू खाऊन गेले सफेद लिंबू संडे वया मंडे अरे मग हे प्रमाण लावायचे कुठे दे जावा थोरा हो पांडुरंगी द्रढ भाव कोण सांगतं तुम्हाला मांसाहार केलं की इम्युनिटी वाढते जर मांसाहार आणि इम्युनिटी वाढली असती प्रतिकारक शक्ती वाढली असती ज्या राष्ट्रातून हा कोरोना आला त्यांनी तर मांस सोडून सगळं खाल्लं अमेरिका रशिया फ्रान्स इटली जपान इंडो चायना या हे सगळे मांसाहारी राष्ट्र आहेत मग तिकडे का किडी मुंग्यांसारखे इटली मांसाहारी राष्ट्र आहे रस्त्यावरती किड्या मुंग्यांसारखे लोक मरून पडलेत आम्हाला ऑलरेडीच भगवंतानं आम्हाला प्रतिकारक शक्ती जास्त दिलेली आहे आमच्या देशामध्ये माय बापा हो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या देशामध्ये 4 महिने उन्हाळा आहे 4 महिने पावसाळा आहे 4 महिने हिवाळा आहे आम्हाला 4 महिने ऊन सहन करण्याची कॅपॅसिटी शरीराला आहे 4 महिने पाऊस सहन करायची कॅपॅसिटी आहे 4 महिने थंडी सहन करायची कॅपॅसिटी आहे तिघी ऋतूत आमचं शरीर तावून सुलाकून निघतं त्याच्यामुळे ऑलरेडीच अगोदरच आमची त्या ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे काही देशामध्ये वर्षभर उन्हाळा आहे काही देशात वर्षभर पावसाळा आहे काही देशात वर्षभर हिवाळा आहे त्याचा परिणाम त्या लोकांच्या शरीरावरती होतो ज्या देशात वर्षभर उन्हाळा आहे तिथले लोक नुसते काळ्या रंगाचे तिथे गोरा माणूस औषधाला बी सापडत नाही युरोप खंडामध्ये थंड उष्ण शीतकटिबंधातले लोक तिथे सगळे लोक गोरे आहेत काळा माणूस तिथे सापडतच नाही आपल्या देशामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहे गोरा आहे निमगोरा आहे सावळा आहे काळा आहे निळा आहे घननिळा बी सावळा आहे काळा आहे निळा आहे तुम्ही डोकं फिरलं निळा कुठे आहे पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा घननिळा बी आहे घननिळा सावळा बाई यांनो ज्ञानोबराय म्हणता तुकोबराय म्हणता की तो घननिळा आहे
आणि मग त्याचा परिणाम चेहऱ्यावरती झाला. ज्या ज्या राष्ट्रातले लोक आहेत त्यांच्या चेहऱ्याची ठेवण वेगवेगळी असते. काही देशातल्या लोकांचे नाक असे तरतरीत आहेत, काही देशातल्या लोकांना नाकच नाही. आपलं शेजारचं राष्ट्र नकट्या नाकाचं, नाकच नाही नालायकांना तरी किती नाक लावता. चीन नाकच नाही, असं वाटतं का बैलगाडीचं चाक फिरून गेलं इथून. हे फक्त 2 नागपुडीचे छिद्र दिसतं, असं वाटतं का मोबाईलचं चार्जर लावायची जागा आहे. हे आमच्या वाट्याला देवाना ऑलरेडी आम्हाला अगोदरच भगवंतानं या भारतामध्ये आम्हाला रोगप्रतिकारक शक्ती अगोदर चांगली दिलेली, त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टींची गरज नाही. भगवान भलत्याच्या घरी जन्माला येत नाही. नाही बापा हो. साने गुरुजी भारतीय संस्कृती नावाच्या ग्रंथात वर्णन करतात. गुरुजी म्हणतात मेथीची भाजी 4 दिवसात उगते, 15 दिवसात संपून जाते. नारळाला कोंब फुटायला 6 महिने लागतात. नारळाला कोंब फुटायला 6 महिने लागतात. पण एकदा नारळाचं ताडात रूपांतर झालं की पिढ्यानुपिढ्या त्याच्यातून गोड रसाळ फळे जगाला मिळत असतात. महापुरुष, युगपुरुष, राष्ट्रपुरुष, संत पुरुष हे त्या नारळासारखे असतात. वरतून टणक, आतून मृदू आणि गोडवा त्यांच्यात भरलेला असतो.